चला तर मग मंडळी, आज मी तुमच्यासाठी माझ्या मनाच्या जवळ असलेला एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे. खरं सांगायचं तर हा व्हिडिओ मी खूप सुरुवातीला शूट केला होता. तेव्हा मला कॅमेरा कसा पकडायचा, एडिटिंग कशी करायची आणि व्हिडिओ कसा शूट करायचा काहीच माहित नाही होते. व्हिडिओ बघायला थोडा डल वाटेल, पण हे लोणच्याची रेसिपी 1 ते 1.5 वर्ष झाले पण अजून खराब झालेली नाही आणि या लोणच्याची एकही फोड नरम पडलेली नाही. खरं म्हणतात ना, दिसायला कसंही असलं तरी पण चवीला राजा आहे. खरं सांगायचं तर दिसायला पण खूप छान झालं होतं, पण मला शूट करता नाही आलं. पूर्ण हळकुंडच तर 2 किलो होते आणि मसाला वगैरे सर्व मिसळून लोणचंच तर माझं 3-3.5 किलोचं झालं होतं. माझ्या मनात खूप भीती वाटत होती. व्हिडिओ हाताने शूट केल्यामुळे खूप हलवल्या गेलेला आहे आणि असा व्हिडिओ टाकला तर कोणी बघणार नाही. मग म्हटलं 2 वर्ष झाले पण हे लोणचं खराब झालं नाही तर टाकून देऊ आपण हा व्हिडिओ, म्हणून तर मी हा व्हिडिओ तुमच्या समोर सादर करत आहे. माझी यूट्यूब फॅमिली खूप दयाळू आणि मयाळू आहे. त्यांना फक्त टिप्स आणि ट्रिक्स आणि योग्य मेजरमेंट पाहिजे. सुरुवातीला मी 2 किलो हळकुंड आणले आणि हळकुंडाला माती असल्यामुळे रात्रभर ते पाण्यामध्ये मुरू घातले. पूर्ण हळकुंडाची माती निघाल्यानंतर त्याला छान पुसून घेतले आणि सुकू दिले. सुकल्यानंतर वरची साल काढून घेतली आणि छान असे छोटे छोटे पीसेस मध्ये कट करून घेतले. कट केल्यावर सुद्धा 2 ते 3 तास असे सुकू दिले. त्यामुळे हळकुंडामध्ये बिलकुल पाणी राहिले नाही. 2 किलो हळकुंडासाठी मी 4 कच्चे आंबे घेतलेले आहे. 4 कच्चे आंबे धुवून पुसून छान कट करून घेतले. आता वळू या परफेक्ट मसाल्याकडे. मी कोणता विकतचा मसाला टाकलेला नाही, मी घरीच मसाला तयार केलेला आहे. इथे मी सर्व मसाल्याचे अर्धी वाटी प्रमाण घेतलेले आहे. जिरे, सोप, मेथीदाणा टाकून सुद्धा लोणच्याला कडवटपणा आलेला नाही आहे. धने घेतले आणि मोहरी घेतली. त्याचसोबत राईची डाळ सुद्धा अर्धी वाटी घेतलेली आहे. या ठिकाणी मीठ घेतलेलं आहे मी 250 ग्राम. हे सर्व मसाले हलके भाजून घ्यायचे. सुद्धा हलकं भाजून घ्यायचं, कारण मिठामध्ये थोडा ओलावा असल्यास ते निघून जाणार आणि लोणचे आपले 2 ते 3 वर्ष खराब होणार नाही. या ठिकाणी मी अख्खे धने सुद्धा घेतलेले आहेत. ते धने, मोहरी आणि जिरे भाजून घेतले. त्यासोबत 10 ते 12 लवंगा, मिरे, 2 ते 3 विलायची आणि सोललेला भरपूर लसूण घ्यायचा. सर्व मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं. बाकी सर्व बारीक झालं तरी चालेल, पण मेथी दाणा थोडा जाडसरच ठेवायचा. लसूण सुद्धा मिक्सरला फिरवा किंवा ठेसून घ्या. हळदीमध्ये कर्करोगाला रोखणारे प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाचे असते. हळकुंडाचे लोणचे खाल्ल्याने हाडे मजबूत राहतात आणि सर्दी खोकल्याचा त्रास होत नाही. या ठिकाणी मी 1 किलो इतके तेल वापरलेले आहे. 2 किलो हळकुंड आहे, छिलून वगैरे टकडक काढून 1 किलो 1.5 किलो इतके झालेच असणार ना. तेलामध्ये सुरुवातीला लसूण तळून घ्यायचा, नंतर त्यामध्ये मोहरीची डाळ सुद्धा छान तळून घ्यायची. आता यामध्ये आपण सर्व बारीक केलेला मसाला टाकायचा. हळद हे नैसर्गिक अँटीसेप्टिक आहे. शरीरातील अंतर्जखमा भरून काढण्यासाठी आणि रक्त शुद्ध करण्यासाठी हळकुंडाचे सेवन खूप चांगले मानले जाते. आणि हा जुना व्हिडिओ आहे, तुम्हाला खरंच डल वाटत आहे ना. आता जरी तुम्ही माझ्या चॅनलवर बघितलं, पण यापेक्षा चांगले व्हिडिओ मी शूट केलेले आहे. मसाला छान 2 ते 3 मिनिटं होऊ द्यायचं आणि नंतर शेवटून चटणी आणि मीठ टाकायचे यामध्ये, कारण चटणी लवकर काळपट होते, त्यामुळे शेवटूनच टाकायचे आणि मसाला छान थंड होऊ द्यायचा. मला सर्व मसाला थंड व्हायला 3 ते 4 तास लागले. एक किस्सा सांगते मंडळ मी तुम्हाला. त्याआधी तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. आणि बाकी व्हिडिओ सुद्धा चॅनलवर जाऊन बघू शकता. आजकाल लग्नानंतर नाती कोणाकोणाची वर्षभर टिकत नाही, पण माझ्या या हळकुंडाच्या लोणच्याचं बघा, 2 वर्ष झाले तसंच कडक आणि फ्रेश आहे. लोणचं तर 5 वर्ष सुद्धा टिकणार. थंड झालेला मसाला त्यात मिक्स करायचा. त्यासोबत मी गूळ सुद्धा गरम करून घेतला, त्यामधले थोडे पाणी असले ते पण निघून जाणार. गूळ मिक्स करायचा आणि भरणीत लोणचं भरून ठेवायचं. पुन्हा भेटू. लाईक अँड सबस्क्राईब.